मित्रांनो, या जगात सगळेच लोक आपल्यावर प्रेम करतात, पण एक व्यक्ती अशी आहे की जी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करते, जिला काहीच अपेक्षा नसते, ती म्हणजे आपली आई. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुम्ही आईला नव्याने समजून घ्याल. आई हा फक्त एक शब्द नाही, ती एक भावना आहे, एक जग आहे, एक शक्ती आहे. आई म्हणजे जन्म देणारीच नाही, तर आयुष्य घडवणारी व्यक्ती. आपण पडतो तेव्हा उचलणारी, आपण हरतो तेव्हा धीर देणारी, आणि आपण जिंकलो तर सगळ्यात जास्त आनंदी होणारी. आई म्हणजे आपल्या प्रत्येक वेदनेवर औषध आणि आपल्या प्रत्येक आनंदामागचं कारण. मित्रांनो, आजच्या काळात सगळं काही बदललेलं आहे. लोक बदलले, नातेसंबंध बदलले, पण एक गोष्ट अजूनही तशीच आहे, ती म्हणजे आईचं प्रेम. आई कधीच विचारत नाही तू मला काय दिलंस, ती फक्त देतच राहते. तिचं प्रेम असतं ना कोणत्या अटींवर, ना कोणत्या अपेक्षेवर. आपण कितीही चुका केल्या तरी ती आपल्याला माफ करते. मित्रांनो, आपण लहान असताना आपल्या एका स्माईलसाठी आई स्वतःचे हजारो दुःख लपवते. आपल्याला चांगलं आयुष्य मिळावं म्हणून ती स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करते. आपण झोपलेलो असतो तेव्हा ती जागी असते. आपण आजारी असतो तेव्हा ती रात्रभर झोपत नाही. आईचं आयुष्य म्हणजे फक्त आपल्या मुलांसाठी जगणं. मित्रांनो, हे एक कडू सत्य आहे. आजकाल अनेक लोक आईला विसरतात. लहानपणी आईशिवाय एक मिनिटही राहत नव्हतो, आणि मोठं झाल्यावर तिच्याशी बोलायलाही वेळ नसतो. मोबाईलसाठी वेळ आहे, मित्रांसाठी वेळ आहे, पण आईसाठी नाही. हा विचार करा, ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य दिलं, आपण त्यांना काय देतो? मित्रांनो, आईला काहीच नको असतं, ना पैसे, ना मोठं घर, ना महागडे गिफ्ट. तिला फक्त हवं असतं तुमचं प्रेम, तुमचा आदर आणि तुमचा वेळ. आई तू कशी आहेस, हा प्रश्न तिच्यासाठी जगातला सगळ्यात मोठा आनंद असतो. मित्रांनो, आईचं मन खूप वेगळं असतं. तुम्ही काही बोलला नाही तरी तिला समजतं की तुम्ही ठीक नाही. तुम्ही हसत असाल पण आतून दुःखी असाल तर आईला लगेच कळतं. कारण आई आणि मुलाचं नातं हे शब्दावर नाही तर भावनांवर चालतं. मित्रांनो, आपण आईचं महत्त्व तेव्हा समजतो जेव्हा ती आपल्या जवळ नसते. तेव्हा तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं काळजी करणं सगळं आठवतं, पण तेव्हा खूप उशिरा झालेला असतो. म्हणून आजच तिच्यासोबत वेळ घालवा. तिला सांगा, आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. एक छोटी गोष्ट, एक मुलगा होता, तो नेहमी आपल्या कामात व्यस्त असायचा. त्याला वाटायचं आई तर आहेच, नंतर बोलू. एक दिवस तो घरी आला पण आई नव्हती. त्या दिवशी त्याला समजलं की तो काय गमावून बसला आहे. तो रडत म्हणाला, आई एकदा तरी परत ये. पण वेळ परत येत नाही. मित्रांनो, आई म्हणजे देवाचं रूप आहे. जर देवाला भेटायचं असेल तर आईच्या चरणी बसा. आजच आईला मिठी मारा, तिच्यासोबत बोला, तिच्यासाठी वेळ काढा. कारण जी व्यक्ती तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करते ती म्हणजे फक्त तुमची आई. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा लव्ह यू आई. आणि जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण अशाच भावनिक आणि मनाला भिडणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला जोडलेले राहा. मित्रांनो, लक्षात ठेवा, या जगात सगळं बदलू शकतं पण आईचं प्रेम कधीच बदलत नाही.